गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणाल की ह्या व्हिडिओमध्ये हा ड्रेस आणि पुढं सगळ्या क्लिप्स वेगळ्याच आहे. तर झालं असं आहे, माझा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या काही माझ्या ज्या सकाळपासून दुपारपर्यंतच्या क्लिप्स होत्या त्या सगळ्या डिलीट झाल्या माझ्याकडून. ॲक्च्युली माझ्या फोनचं स्टोरेज थोडंसं कमी 128 GBच आहे आणि सध्या आत्यांच्या रेसिपीचे ब्लॉग वगैरे ते शूट करायचे. मी ते पोर्ट्रेटमध्ये करते. पोर्ट्रेटमध्ये केले ती त्याला स्पेस जास्त लागतो, तर मग त्याच्यामुळं थोडंसं माझा स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो आहे. आणि माझे ब्लॉग्स पण बरेचसे अजून आहेत, ते मला ठेवायचे, जे की मी डिलीट नाही करू शकत. मग मी रोजचे व्हिडिओ डिलीट करते, घेते. आणि तेच झालं आहे माझ्याकडून. आजचे व्हिडिओज डिलीट होऊन गेले. आजच्या ब्लॉगमध्ये टाकायचे होते ते फुटेजच डिलीट झालं. पण तरी 9-10 मिनटाचा ब्लॉग आहे, सो सॉरी फॉर दॅट. काय देऊ? बाटली तिथं देते. हां थांब मला सोड, मी देते तुला बॉटल. देते ना, तू खाली देते ना. हां देते ना. सुंदर का ना आलाय वरती. मम्मीचा व्हिडिओ बनवायचं चालू आहे, तोपर्यंत इकडं खेळतोय. सो छोटूसाच असेल आजचा व्हिडिओ, मोठा पण नसणार आहे. पण 9-10 मिनटाचं फुटेज होतं, तेवढं टाकलं. संध्याकाळनंतर स्वयंपाकाच्या आधीपासूनचं थोडंसं फुटेज होतं आणि नंतर स्वयंपाकाचं वगैरे, तर ते मी टाकलं आहे. बाकी सकाळचं जे फुटेज होतं ते माझ्याकडून डिलीट झालं आहे. आता यावरून मला सुनीलचे थोडेसे बोलणे पण लावावं लागणार आहे, पण ठीक आहे, काय करणार. आता डिलीट झालं त्याला मी काही करू शकत नाही. मी आज सकाळी ब्लॉग काढायच्या वेळेस पाहिलं की यार फुटेजच डिलीट झाले. सो बघू आता परत नाही असं व्हायला पाहिजे. 2दा झाले माझ्याकडून असं फुटेज डिलीट झालं आहे. आता ठीक आहे, थोडंसं समजून घ्या. ते स्टोरेजमुळे मला काही क्लिप्स डिलीट कराव्या लागल्या, त्याच्यात ह्या पण क्लिप्स डिलीट होऊन गेल्या. सो नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करा. काय ग? पावभाजी खाणार का? तू कॅमेऱ्यावर पहिल्यांदा विचारते, सकाळपासून 5-10 वेळा म्हणले असतं. नाही करायची का असा विचार चालू होता. पाव कोण आणणार? आत्यांना सांगितलं ना. आणते का आत्यांती? मी फोन करून सांगितल्यावर कसं काय नाही म्हणते. घाबरलो मी. एक वेळ तुम्ही सांगितल्यावर नाही म्हणले असते. ते काय चाललंय म्हणते पावभाजीला. चांगली बनवा भाजी. मग तुम्ही बनवते? मला येत नाही ना. असं म्हणलं म्हणजे पहिल्या वेळेस मी बनवले तर खराब बनायचं. तुला कसं एक्सपिरियन्स आहे ना ग? ओ माय गॉड. मला मी तर कुठं भाज्या येत होत्या, मी पण तर शिकलेच ना. पण मला नाही वाटत मी जेव्हा कधी पहिल्यांदा पावभाजी बनवली ती गंडली, असं कधीच नाही झालंय. तू सुग्रण आहे ना. असं स्पेशल अन्नपूर्णाने येऊन काय क्लासेस घेतलेले आहे तुझे 15-20 दिवस. अन्नपूर्णाने कशाला घ्यायला पाहिजे? अन्नपूर्णा माहिती आहे कोण? माहिती. अन्नपूर्णा माझ्या आत्या. माझ्या आत्याचं नाव आहे. हा मला माहित नव्हतं. अन्नपूर्णा म्हणजे ती देवी नाही का? अन्नपूर्णा त्यांचे क्लासेस. नाही, त्यांनी क्लासेस बंद केले सध्या. असं काही तुम्हाला कसं वाटलं? मी तुझ्या आत्याचं नाव घेऊन नाही का माझी पावरच काढून घेतली. डोक्यातूनच गेलं सगळं पुढचं. आता बोलायचं नाही म्हणून सांगा काही बी. हे ना आता माय संग मी वर येत नाही ना, हे माय संग लय हार्डली 15-20 वाक्य बोलत असतील दिवसभरात. रात्री त्यांना झोपच येते म्हणा डायरेक्ट. रात्री मला आहे ना लय झोप येते. अजिबात मला डिस्टर्ब करायचं नाही, मला झोपायचं आहे. अजिबात बोलायचं नाही माझ्यासोबत. डायरेक्ट झोपून घेते. झालं सकाळी तर मी उठून जाते 9 वाजता, खाली येते, पटापट जेवण करते, मोबाईल पाहत आणि वरती येते. त्याच्यानंतर चहा प्यायला, कॉफी प्यायला येते, फक्त त्यांचे तेच करते, निघून येते वर. संध्याकाळी जेवायला येते, जेवते, फिरायला जाते, भांडे घासूस तर. त्याच्यानंतर काय करते, एकदम मीटिंगला जाऊन येते. त्याच्यानंतर आम्ही सगळे बसतो, दादा, मी, दीदी,
त्याच्यात बी आता ग्रुप डिस्कशन राहतं, त्याच्यामुळं तेव्हा मी फक्त मोबाईलमध्येच पाहून पाहून बोलते आणि रूममध्ये आले की झोपून घेते. Hey, hi. Sorry, I forgot. Someone added me to the different call. So पाहिलं ना आता असं बोलले लगेच मीटिंग चालू झाली त्यांची. yeah. देव पण नाही त्यांच्या मागे. काय करणार यार. That one जाऊ is दे, fixed. मी चालले खाली. आज मस्त पावभाजीचा बेत आहे आमचा. आत्यान ते गेले डाऊसला, दादा आणि आत्या. तर म्हटलं येतानी पाव घेऊन या. त्या दिवशी फ्लॉवर वगैरे सगळ्या भाज्या आणल्या होत्या. फक्त वाटाणे नाही तर ठीक आहे, तेवढे स्किप करू शकतो. ते काही एवढे बी सगळ्यांनाच आवडते असं काही नाही आहे. मस्त पावभाजी बनवू, खूप दिवस झाले बनवली नव्हती, म्हटलं आज बनवू. कारण त्या भाज्या फ्लावर वगैरे तसं खायला पण खूप कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा पावभाजीमध्ये जास्त चांगलं लागतं. सो चला, का ना गेल्या वाटतं चक्कर मारायला कुठेतरी. आता जाते मी पण खाली. चला आता याच्यात शिमला मिरची, परत फ्लावर, बटाटा आणि बीट टाकलं आहे. आता याच्यात थोडंसं मीठ टाकून ते शिजायला ठेवून देते. तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेते. तर काही इथं भाज्या शिजत आहे. आता त्याची काही शिट्टी होत नाही शेगडीवर असल्यावर, त्यामुळे केवर पण शिजवून देते आणि भाज्या पण चांगल्या शिजल्या पाहिजे. इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली आहे. लसूण सोलून घेतलं आहे आलं लसूण पेस्टसाठी. तो चला मस्त भाज्या शिजल्या की पावभाजी बनवून तोपर्यंत आत्यान ते पण येतील पाव घेऊन आणि मग पावभाजी एन्जॉय करू. मला तर बाबा पावभाजीला आत्यांना जास्त मिसळ आवडती, दीदींना पण पावभाजी आवडती, मला पण पावभाजी आवडती. म्हणजे आम्हाला मिसळ पण आवडती, पण मग पावभाजी पण आम्हाला जास्त आवडते. तो चला मस्त पावभाजी बनवू. आत्यांच्याच हाताने केली असती रेसिपी, पण आत्या पण घरी नाही, त्यामुळं नाहीतर आत्यांच्या चॅनलवर टाकायला रेसिपी बनवली असती. अजून एक रेसिपी आहे आता धिरडं गुळवणीची, तर ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेन. म्हणजे ऑलरेडी मी हा व्हिडिओ येईल तेव्हा ती रेसिपी टाकलेली असेल, तर आत्यांच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. चला भाज्या तर शिजत आले. आता मस्त पावभाजी बनवून घेते. इथं आलं लसूण पेस्ट बनवली आहे, तेल पण तापले. पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट टाकते, जिचा की मला स्मेल खूप आवडतो. तेलात टाकल्यावर खूप छान स्मेल येतो. इतका छान स्मेल येतो ना की बस. आता कांदा टोमॅटो परतून घेते. तर मस्तपैकी पावभाजी तर रेडी झालेली आहे. आता इथं कांदा चिरते वरतून घेण्यासाठी. आता त्यांनी पाव पण आणले. नाक कुठे जातो? नाक नाक दाखव. नाक कुठे जातो? नाक वरती वरती ते कान आहे ते. नाक कान कुठे? कान सध्या कान एकदम परफेक्ट बसलेले, अजून नाक नाही. हे डोकं. ए म्हण पप्पा माझे, तू म्हण. का ना कसं करतो? हो कसं करतो? मोर कसं चालतो? कसं चालतो मोर? तू सांग. टाळ्या वाजवा. तुला कळतं का काय? पप्पानी आम्ही काय पावभाजी सांगितलं? खाणार रे. तू काय पप्पाला खातोय रे? देतोय, समजतं का तुला? समजतं? चिला, डाळीच्या पिठाचा चिला. चल पावभाजी खायला चला. नको म्हणून देत नाही, काही नाही, नुसतीच म्हणती. अरे वा. कानाला नाही घालायची टोपी म्हणून काकानं घातली. तुला घालायची? तुला घालायची? तुला घालायची? तुला घेतो, तुला देतो. द्या हो, कानाला द्या. आता घालायची? तो म्हणा जा तिकडे, तुम्हीच घाला. ये हे बघ, मी पण घातलं हे बघ. अरे छान छान. ये हे बघ, छान दिसतो. किती कूट आहे. वा इकडे पाय मी पण घातलंय. त्याला उल्या द्या आता. उल्या द्या थोड्या उल्या. उल्या द्या नाही तर हाल्या द्या नाही तर गेल्या द्या, कुठली द्या. थोड्या वेळ राहीन फक्त. इकडे आला का काढून टाकीन. रेल्वे गरम टोपी पण मग जाडी नव्हती. उलांची ती काय? 5 मिनिटं फक्त झालं. 5 मिनिटं नाही, 1 मिनिट नाही झाला अजून. 1 मिनिटच सर.
म्हणजे अजून व्हिडिओ चालू होता तेच टोपी काढून तिच्याला कानाला ए बाळा, तुला टोपी दादा त्याला काहीच होत नाही, त्याला टोपी आता काढता येते. घालायची बाळा. ते नाही का जसं मोठं होऊ राहिलं त्याला काढता येते आता, त्याच्यामुळे त्याला कोणतीच टोपी नकोय. बाळाला टोपी घालायची. ही बाळ आहे बरं का, कुटू कुटू बाळ आहे बरं का. कुठू ए कुठू दिसतंय? हा, कुटू दिसतं कुटू. अरे कुटू बाबाकडे जायचंय. बाळ नाही बाळ दाखवू राहिलं. बाळ कुठे रे? ए, श्रीजा कुठे रे? तर चला काहीच आता काना पण झोपलाय. इतक्या वेळ आम्ही इथंच बसलेलो होतो, थोडा वेळ खेळलो कानासोबत, थोडासा मोबाईल बघितला. आमच्या दोघींचे जे फेवरेट यूट्यूबर्स आहे आम्ही त्यांची रात्री व्हिडिओज बघतो आणि मग झोपतो. म्हणजे असं एखादा व्हिडिओ जर आलेला असेल त्यांचा तो बघतो आम्ही दोघी आणि मग झोपतो. दिवसा वेळ असला तर दिवसा, नाही तर रात्री बघतो. तर आता झोपायचं आहे आणि मी रोज ब्लॉग एंड करत नाही. म्हणजे आधी करायचे, आता एवढं माझ्या लक्षात पण राहत नाही आणि असंच विसरून जाते. आणि ब्लॉग काढायचं मी बऱ्याच वेळा विसरून जाते. आता संध्याकाळी जिथं ब्लॉग्स काढलेला असेल तिथंच संपून टाकते आणि डायरेक्ट एंड स्क्रीन टाकून देते. मलाच कमेंट आली की तुम्ही ब्लॉग एंड नाही करत, डायरेक्ट संपून टाकतं, काही सांगत नाही काय नाही. आता हे ऐकून माझा नवरा मी माझ्याकडे राग बघतोय. तर म्हटलं नाही, मी सुधारवलं पाहिजे ही गोष्ट, त्याच्यामुळंच आता ब्लॉग एंड करते मी. आज लक्षात ठेवून मी ब्लॉग पण शूट केला. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.